नमस्कार मित्रांनो, माय माऊलींनो. शनिवारी आषाढी एकादशी येत आहे. तुम्ही उपाशी राहिला तरीही चालेल, पण एक काम मात्र अजिबात चुकवू नका. गाईला ही एक वस्तू खाऊ घाला. कारण शास्त्र आणि पुराण सांगतं, ही एक वस्तू खाऊ घातल्याने 33 कोटी देवतांचा आशीर्वाद मिळतो आणि तुमचं कितीही कठीण काम असू द्या, 7 दिवसात त्वरित पूर्ण होईल. ती एक वस्तू कोणती आहे ते मी व्हिडिओच्या शेवटी सांगेन, त्यामुळे कृपया व्हिडिओ अजिबात स्किप करू नका, शेवटपर्यंत नक्की बघा. मित्रांनो, यावर्षी आषाढी एकादशी शनिवारी 4 जुलै 2026 रोजी आहे. याला आपण देवशयनी एकादशी असेही म्हणतो. आजच्या दिवसापासून भगवान श्री हरी विष्णू 4 महिन्यांसाठी क्षीरसागरात योगनिद्रेत जातात. आता इथे लक्ष द्या. शनिवार म्हणजे शनी महाराजांचा वार आणि एकादशी म्हणजे विष्णूंचा वार. म्हणजे आजच्या दिवशी शनी आणि विष्णू दोघांची कृपा एकत्र मिळते. आणि या दिवशी गायीची सेवा केली तर काय होतं माहीत आहे का? शनीचा त्रास कमी होतो, कर्जाचे डोंगर उतरतात आणि पितृदोष निघून जातो. कारण गायीला शनिदेवताची माता सुद्धा म्हणलं जातं. म्हणून शनिवारच्या आषाढी एकादशीला गोसेवेला 10 पट महत्त्व आहे. आता प्रश्न येतो, गाय एवढी मोठी का आहे? तिला एवढं महत्त्व का आहे? ऐका, गायीच्या 4 पायांमध्ये 4 वेद आहेत: ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अर्थवेद. पोटात 7 सागर, पाठीवर सूर्य, डोळ्यात चंद्र, श्वासात वारा, दोन्ही शिंगामध्ये ब्रह्मा, विष्णू आणि महेश, मुखात गायत्री मंत्र, कपाळावर लक्ष्मी आणि पायामध्ये सर्व तीर्थ आहेत. म्हणून ज्यांच्या घरात गाय असते, या घरात 33 कोटी देव वास्तव्य करतात. एकादशीला गाईला एक घास भरवला की 10,000 ब्राह्मणांना जेवण घातल्याचे पुण्य मिळते. म्हणूनच आपले पूर्वज म्हणायचे, उपाशी राहिला तरी चालेल, पण गाईला उपाशी ठेवू नका. आता मी तुम्हाला एक सत्यकथा सांगते. ही कथा नीट ऐका. विदर्भात रुक्मिणी नावाची एक बाई राहायची. तिचा नवरा खूप आजारी होता. घरात खायला काहीच नव्हतं. डोक्यांवर 3 लाखाचं कर्ज होतं. रोज सावकार दारात येऊन शिव्या द्यायचा. एकदा आषाढी एकादशी आली. रुक्मिणी 2 दिवसांपासून उपाशी होती. घरात फक्त एक पोळी आणि थोडा गूळ. सकाळी ती पाणी भरायला विहिरीवर गेली. तिथे तिला एक गाय दिसली. ती गाय खूप अशक्त होती. 3 दिवसापासून तिला कोणीही चारा दिला नव्हता. हाडाचा नुसता सापळा झाला होता. गाय रुक्मिणीकडे बघून हंबरली. रुक्मिणीचं काळीज पिळवटून गेलं. तिला वाटलं, मी उपाशी आहे ही पण उपाशी आहे. ती घरी आली. तिच्या हातातली ती एकच पोळी. मुलं म्हणाले, आई आम्हाला भूक लागली आहे. पण रुक्मिणी म्हणाली, थांबा. ती पोळी घेऊन परत विहिरीजवळ गेली. तिने या पोळीचे तुकडे केले, त्यावर थोडा गूळ चोळला आणि प्रेमाने गाईला भरवला. गाईने ती पोळी खाल्ली आणि रुक्मिणीच्या अंगावरून जीव लावला. रुक्मिणीने रडत रडत हात जोडले आणि म्हणाली, गोमाता, माझे कर्ज फिटव, माझ्या नवऱ्याला बरं कर. त्याच रुक्मिणीला स्वप्न पडलं. स्वप्नात भगवान विठ्ठल आले आणि म्हणाले, रुक्मिणी, तू उपाशी राहून माझ्या मातेला जीव घातलंस. मी तुझ्यावर प्रसन्न आहे. दुसऱ्या दिवशी काय झालं माहीत आहे का? रुक्मिणीच्या नवऱ्याच्या मित्राने त्याला 3 लाख रुपये दिले. म्हणाला, तुझं कर्ज मी फेडतो. आणि 15 दिवसात त्याचा नवरा पण बरा झाला. तेव्हापासून रुक्मिणीचं घर सुखी झालं. ती दर आषाढी एकादशीला 21 गायींना भोजन घालते. म्हणूनच म्हणतात मित्रांनो, एकादशीला गायीला एक घास भरवला की त्याचं फळ कोट्यावधी पट मिळतं. चला आता मुख्य मुद्द्याकडे येऊया. गायीला नेमकं काय खाऊ घालावे? पहिला उपाय आहे हिरवा चारा आणि गूळ. सकाळी स्नान करून स्वच्छ हाताने हिरवा चारा द्या. त्यात 50 ग्रॅम गूळ मिसळा. याने घरातील रोग आणि नजरदोष दूर होतात. दुसरा उपाय आहे गरम पोळी, गूळ आणि साजूक तूप. ही सर्वात प्रभावी सेवा आहे. गव्हाची गरम पोळी घ्या. त्यावर 1 चमचा गाईचं तूप आणि छोटा गुळाचा खडा ठेवा. उजव्या हाताने गोमाता प्रसन्न हो असं म्हणत भरवा. याने आर्थिक अडचणी दूर होतात. अडकलेला पैसा येतो. कर्ज लवकर फिटतं. तिसरा उपाय आहे भगर किंवा राजगिरा लाडू. एकादशीला आपण उपवासाला भगर खातो. त्याचेच 2 लहान लाडू बनवून गाईला अर्पण करा. याने पितृदोष निवारण होते. पितर प्रसन्न होतात, आशीर्वाद देतात. आणि आता ज्यांची तुम्ही वाट बघताय ती एक वस्तू कोणती? लक्ष देऊन ऐका मित्रांनो. ही वस्तू आहे गव्हाची पोळी अधिक गूळ आणि तुळशीचं पान. हो, एक गरम पोळी घ्या. त्यावर थोडा गूळ आणि त्यावर एक पवित्र तुळशीचं पान ठेवा. ओम गोपालाय नमः म्हणत गाईला खाऊ घाला. हे का महत्त्वाचं आहे? कारण तुळशी म्हणजे माता लक्ष्मी आहे. गाय म्हणजे भगवान विष्णू. जेव्हा लक्ष्मी विष्णू एकत्र येतात तेव्हा घरात धन, सुख, शांती आपोआप येते.
पद्मपुराणात लिहिलं आहे, एकादशीला जो माणूस तुळशीसहित गायीला घास भरवतो त्याच्या 7 पिढ्यांचे पाप नष्ट होते आणि कितीही कठीण काम मार्गी लागतं. पण या चुका अजिबात करू नका. पहिली चूक आहे प्लास्टिकचा कागद, मीठ कधीच देऊ नका. डाव्या हाताने गायीला घास भरवू नका आणि खाऊ घातल्यावर लगेच जाऊ नका. 2 मिनिटं पाठीवरून हात फिरवा. चौथी चूक आहे गायीला माते म्हणून आदराने हाक मारा. या छोट्या सेवेचे 3 मोठे फायदे आहेत. शनीचा त्रास कमी होतो, पितृदोष निवारण होतो. तर मित्रांनो, आषाढी एकादशीला उपास जमला नाही तरी चालेल, पण छोटीशी गोसेवा नक्की करा. तुम्हाला अनुभव आला असेल तर कमेंटमध्ये लिहा. जय व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. आपल्या स्वामी भक्त विठ्ठल भक्त मित्रांना शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करून